साम्राज्य क्रिएशन अमृतकणमध्ये आपणा स्वरांचं स्वागत आहे। आज आपण आठवा हरिपाठातला आठवी ओवी हरिपाठातली बघतोय। आठवा श्लोक म्हणा, ओवी म्हणा, अर्थ तोच आहे। इतकं माऊलींनी आपल्यासाठी खूप काही करून ठेवलं आहे, त्याची फक्त आपण ओळख करून घेणं महत्त्वाचं आहे। आणि ज्याप्रमाणे सुंदरकांडला अनेक व्ह्यू आले, त्याप्रमाणे ज्ञानेश्वरीसाठी सुद्धा खूप जणांनी ही ऐकावी, यासाठी माझा हा प्रयत्न आहे। पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी, नाही जासी भक्ती तो पतित भक्त, हरीसी न भजत दैवहत, अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसेनी गोपाळ पावे हरी, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वा घटी पूर्ण एक नादे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। ज्ञानेश्वरी वाचन आपली जी सुरू आहे, तर आपण काल ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडील यांची भेट कशी झाली, त्यांना मुलं कोणत्या साली झाली, हे सगळं पाहिलं। भावार्थ दीपिका आपण पाहतोय, आणि त्यातला आता भावार्थ दीपिकेतलाच पुढचा भाग आहे, संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव, हा आपण भाग सुरू करतोय। यामध्ये सात्विक, राजस, तामस या तिन्ही प्रकारची माणसे असतात। संत ज्ञानेश्वर महाराजांना तिन्ही प्रकारची माणसे भेटली। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात महान वैष्णव संत नामदेव महाराज हे पंढरपूर श्री विठ्ठल भक्तीत दंग होऊन गेलेले होते। साऱ्या समाजातील ज्ञानगंगा, साऱ्या समाजापर्यंत ज्ञानगंगा पोहोचावी, या उद्देशाने महान वैष्णव भक्त संत नामदेवांना घेऊन तीर्थयात्रा करावी, असा विचार संत निवृत्तीनाथ यांच्या मनामध्ये आला, आणि तो त्यांनी संत ज्ञानदेवांना बोलूनही दाखविला। ही सारी संत मंडळी श्री क्षेत्र पंढरपूरला आली। संत नामदेवांचे पांडुरंगाबद्दलचे उत्कट प्रेम पाहून त्यांना अतिशय आनंद झाला। निर्गुण कितीही श्रेष्ठ असले तरी सगुण प्रेम हेही महत्त्वाचे आहे, संत नामदेवांच्या स्वभावातून दिसून आले। संत नामदेवांचे हृदय संत ज्ञानदेवांनी जाणले। येथे ज्ञानभक्तीचा संगम झाला। या संगमाचा प्रवाह पंढरपूरपासून निघून काशीपर्यंत पोहोचला। ही तीर्थयात्रा मानव समाजाला उपकारक ठरली। तीर्थयात्रा करत असताना देखील अनेक ठिकाणी त्यांना प्रवचन कीर्तनासाठी मंदिरे मिळाली नाहीत, परंतु मिळेल त्या जागी त्यांनी कथा कीर्तने करून समाज मनाचे उन्नयन करण्याचा प्रयत्न केला। संत नामदेवांची विलक्षण भक्ती पाहून ज्ञानदेवांनी त्यांना भक्तिविषयक काही गोष्टी विचारल्या, आणि अत्यंत नम्र भावनेने संत नामदेवांनी त्याची उत्तरे दिली। संत ज्ञानदेवांनी भगवद्गीतेवर लिहिलेले भाष्य संत नामदेवांनी पाहिले, आणि आपल्या अभंगाद्वारे या ग्रंथाला ज्ञानेश्वरी हे नाव दिले। हे नाव इतके प्रसिद्ध झाले की भावार्थ दीपिका हे नाव प्रसिद्ध न पावता ज्ञानेश्वरी या नावानेच हा ग्रंथ प्रसिद्ध झाला। आजही ज्ञानेश्वरी या नावानेच हा ग्रंथ ओळखला जातो। परमेश्वराचे स्वरूप ज्ञानेश्वरीतील प्रत्येक ओवी ही अत्यंत महत्त्वाची आहे। मोहरी पोखरून तिच्यात सप्तसागर भरावेत, त्याप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रत्येक ओवीत महान अर्थ सामावला आहे। अर्जुन विषाद योग या पहिल्या अध्यायातील प्रारंभीची ओवी ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या
जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. या ओवीचा संपूर्ण अर्थ मात्र आपण उद्या पाहूया, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळं आज आपण ओवीनी सुरुवात फक्त केली आहे आणि उद्या आपण त्याचा पुढील भाग पाहूया. ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनिमज द्यावे कसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी ज्ञानेश्वर महाराज की जय.